देखील त्याने खाम विभागीय लीग मध्ये घेतलं होतं. तिसऱ्या बॉलर मध्ये रोहितने चांगलं प्रहार बॉलला पटवून दिलं डीप कव्हर रिझन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल थोडेफार मिस फील्ड शेवटचा बॉलचा समाचार कशा प्रकारे घेईल पुन्हा एकदा फलंदाज रोहित. नक्कीच चांगला बॉल होता. आडवा बॅटने खेळून काढले. काऊ पाहिलं तर ऑन स्ट्राईक रोहित पाहायला मिळतो. सेकंड बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न होता. एकच शतकातील पुढचा चेंडू शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. लोअर फुल टॉस बॉल आडवा बॅटने खेळून काढले. बॉल चाललाय गॅप मध्ये सीमा रेषे पार आणि हा येतोय रोहित. ही करतोय अद्यापर्यंत चांगल्या धावा रोहितने आपल्या संघासाठी बनवला. तर पुढचा बॉल एक लॉफ्टी स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल पाहिलं तर आमचं अजून देखील मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. हा बॉल जर आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने जातोय. तिथे मात्र मिस फील्ड पाहायला मिळते आणि खांबाचा भरा च्या बॉलचा कसा समाचार घेईल पुन्हा एकदा हा फलंदाज रोहित कामगार स्ट्राईक पाहायला मिळते. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा बॉल लॉफ्ट केलाय. बॉल दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडतोय. आपण अद्यापर्यंत 5 चौकार आलेत रोहितच्या बॅट मधून. हा बॉल देखील आपण पाहिलं तर चांगला की 5 चेंडू मध्ये कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न इथून रोहितच्या मार्फत केला जाणार. पुढचा बॉल आपण पाहिलं तर मोठा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहिलं तर एक सोपासा झेल ड्रॉप केला आहे आणि बघता जाणार. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका येणार का? प्रयत्न तर नक्कीच केलाय. पण पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर